परीक्षिताला त्यांनी राजगादीवर बसवलं। अशा परीक्षित राजाकडून कलियुगाच्या प्रभावामुळे एका महात्म्याचा अपमान घडला आणि एका महात्म्याचा अपमान घडल्यामुळे खऱ्या महात्म्यांना खोट समजल्यामुळे त्यांच्याकडून अपराध घडलेला आहे। बघा, खऱ्या साधूला खोट समजलं तरी सुद्धा मनुष्य फसतो आणि खऱ्यांना खोट समजलं तरीही मनुष्य फसतो। खऱ्या साधूला जर खोट समजलं तर परीक्षिताला शाप मिळालेला आहे, कारण खऱ्या साधूला परीक्षित खोट समजलेले आहे आणि खोट्या साधूला जरी खरं समजलं तरी मनुष्य अधोगतीला जातो, त्याची फसगत होऊ शकते। रामायणामध्ये सीता देवींनी खोट्या साधूला खरं समजलं, परिणाम काय झाला? सीता देवींचं हरण झालेलं आहे। रामप्रभूच्या अवतारांचे विविध कारण सांगत असताना एक राजा जे होते त्या राजाने एका कपटी साधूला खरं समजलं। तो साधू नव्हता, कपट वेश धारण करून आलेला होता। परिणाम त्याचीही अधोगती झाली आणि त्याला राक्षस कुळामध्ये जन्म घ्यावा लागला। म्हणून सावध करण्यासाठी नाथ महाराज एक प्रमाण देत आहेत। बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहून तयास धन दे। बहुरूपी सुद्धा साधू वेश धारण करून येऊ शकतो, आपली फसगत होऊ शकते। म्हणून खऱ्याला खोट आणि खोट्याला खरं समजलं तरी सुद्धा मनुष्य फसतोय। परंतु परीक्षितांनी खऱ्या साधूला खोट समजलं, त्याचं कारण कलियुगाचा प्रभाव। जरासंधाचा मुकुट मस्तकावर परिधान केलेला होता, परिणाम बुद्धी भ्रष्ट झाली आणि एका साधूचा अपमान घडला। परिणाम शृंगी ऋषींचा शाप राजा परीक्षिताला मिळालेला आहे। आणि जेव्हा याचं ज्ञान झालं, 7 दिवसानंतर तक्षक सर्प येऊन दंश करणार आहे हे समजल्यानंतर परीक्षितांनी आपला ज्येष्ठ पुत्र जन्मेजयाला राजगादीवर बसवले। पत्नी, पुत्र, संपत्तीचा सगळ्यांचा त्याग करून राजा हरिद्वारला गंगा किनारी येऊन बसले। शुकताल या ठिकाणी जेव्हा राजा परीक्षित येऊन बसले, हळूहळू बातमी सगळीकडे पसरू लागली। सर्व साधू संत महात्म्यांना समजलं। तेव्हा हळूहळू सर्व साधू संत महात्मे राजा परीक्षिताच्या समोर गंगा किनारी येऊन बसलेले आहेत। अत्रि, वशिष्ठ, चवन, शरद्वान, भरद्वाज, मेधातिथी, देवल, अरिष्ट, नेमी, भृगु, वशिष्ठ, अंगिरा, पुलस्य, पुलह, क्रतु, व्यास, नारदादिक सर्व साधू संत महात्मे समोर येऊन बसले। आणि एवढे साधू संत महात्मे समोर येऊन बसल्यानंतर राजाच्या उद्धारासाठी आपापसात चर्चा करू लागले। 7 दिवसात राजाचा उद्धार होण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि तेवढ्यात त्या ठिकाणी व्यासनंदन, परमहंस, परम महाभागवत, साक्षात भगवान परमात्म्याचेच अवतार श्री शुकदेवजींचं आगमन झालं। आणि श्री शुकदेवजी महाराज आल्याबरोबर हजारो साधू संत महात्मे जागेवर उभे राहिलेले आणि हात जोडून नमस्कार केलेला आहे। श्री शुकदेवजी महाराज की जय, श्री शुकदेवजी महाराज की जय, श्री शुकदेवजी महाराज की जय। दिव्य विग्रह, अजानु बाहू, दिव्य अशी कांती, उरळे केस आणि परम महाभागवत असणारे साक्षात श्री राधाजींचे शिष्य, गोलोक धामवासी श्री शुकदेवजींचं जेव्हा आगमन झालं,
हजारो साधू संत महात्मे जागेवर उठून उभे राहिले आणि त्यांनी हात जोडून श्री शुकदेवजींना नमस्कार केलेला, त्यांचं स्वागत केलेलं। उठून उभे राहणारे साधू संत महात्मे कोण होते? तर म्हणतात जे हजारो साधू संत महात्मे उठून उभे राहिले ते अत्रि वशिष्ठ चवन शरद्वान भरद्वाज मेधातिथी देवल अरिष्ट नेमी देवरात भृगु वशिष्ठ क्रतु व्यास नारदादिक सर्व साधू संत महात्मे होते। काही तपोवृद्ध होते, काही वयोवृद्ध होते, काही ज्ञानवृद्ध होते, काही सतयुगातले होते, काही द्वापारातले होते, काही त्रेतातले होते, काही कलियुगातले होते। काहींचं वय हजारो वर्ष वयाचे होते। अतिशय ज्ञानी असणारे ते महात्मे होते। तरी देखील 16 वर्ष वयाच्या श्री शुकदेवजींना आलेलं बघितल्या बरोबर ते सर्वजण उठून उभे राहिले आणि त्यांनी हात जोडून नमस्कार केला। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु का दर्शन कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु को दर्शन कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। प्रभु की राह बताने वाले, यमराज बताने वाले, प्रभु की राह बताने वाले, यमराज बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु का दर्शन कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। प्यारा जाने यम के द्वारा, लेकर विष का प्याला जाने यम के द्वारा। अमृत पान कराने वाले, जब सुधा पिलाने वाले, अमृत पान कराने वाले, जब सुधा पिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्शन कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। करयाने हम पतित और अभिमानी, तुम करयाने हम पतित और अभिमानी। प्रभु का दर्शन कराने वाले, हरि कथा सुनाने वाले, प्रभु का दर्शन कराने वाले, हरि कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु का
भोला भोलेनाथ। तेरा क्या पावे बस शीश झुकाते गावे, प्यार तेरा क्या पावे बस शीश झुकाते गावे। आत्मा ज्ञान कराने वाले, हरे बुद्धि दिलाने वाले, आत्मा ज्ञान कराने वाले, वो बुद्धि दिलाने वाले। तुम भोला भोलेनाथ, तुम भोला भोलेनाथ। हरि की कथा सुनाने वाले, सबका दर्शन कराने वाले। तुम भोला भोलेनाथ, 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 तुम भोला भोलेनाथ। श्री शुकदेव जी महाराज की हजारों वर्ष वयाचे सर्व साधू संत महात्मे का प्रणाम करत आहे श्री शुकदेवजींना। कारण श्री शुकदेवजी महाराज सर्वसामान्य नाही। श्री शुकदेवजी महाराजांचं वय आहे फक्त 16 वर्ष। 16 वर्ष वयाचे श्री शुकदेवजी महाराज आल्यानंतर त्यांचे वडील व्यासजी महाराज सुद्धा जागेवर उभे राहिले। व्यासजी ज्यांना वंदन करतात ते नारदजी महाराज सुद्धा जागेवर उभे राहिले। कृतयुगातले, सतयुगातले, त्रेतातले, द्वापारातले आणि कलीतले सुद्धा महात्मे उठून उभे राहून नमस्कार करतायत। याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की मनुष्याचं वय किती आहे याला महत्व नाही। मनुष्याने किती परमार्थ केलेला आहे यालाही महत्व नाही। किती पारायण केलेले आहेत यालाही महत्व नाही। किती पाठांतर केलेलं आहे गाथा ज्ञानेश्वरीचं यालाही महत्व नाही। महत्व अवस्थेला आहे। जेवढं ही ज्ञान प्राप्त केलेलं आहे, किती कथा केलेल्या आहे यालाही महत्व नाही। त्या जीवनामध्ये किती उतरवलेले आहे याला महत्व आहे। त्या आत्मसात किती केलेले आहे, जीवनात किती उतरवलेले आहे याला महत्व आहे। म्हणून 16 वर्ष वयाचे आहे श्री शुकदेवजी महाराज, परंतु अवस्थेने सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे। परम महाभागवत आत्मज्ञानी आहे। म्हणूनच 16 वर्ष वयाच्या श्री शुकदेवजींना आलेलं बघितल्याबरोबर सर्व साधू संत महात्मे जागेवर उभे राहून नमस्कार करतायत। परमार्थामध्ये पाठांतरापेक्षा आत किती उतरवलेलं आहे, जीवनामध्ये त्याचा अवलंब किती केलेला आहे, त्या भक्तीची अंमलबजावणी किती झालेली आहे याला महत्व आहे। अवस्थेला महत्व आहे, ज्ञानालाही महत्व आहे। सर्व गुण संपन्न आणि ज्ञानी आहेत श्री शुकदेवजी महाराज। आणि गोलोक धामवासी श्री राधाजींचे शिष्य आहेत श्री शुकदेवजी महाराज। चराचरामध्ये भगवान परमात्म्याचं ज्यांना दर्शन घडतंय ते श्री शुकदेवजी महाराज आहे। स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये रममान होऊन भगवंताची भक्ती करणारे दिव्य असे महात्मे आहेत श्री शुकदेवजी महाराज। असे श्री शुकदेवजी महाराज आलेलं बघितल्यानंतर राजानेही त्यांचं स्वागत सत्कार केलेला आहे। उच्च आसनावर बसवलं, पाद प्रक्षालन केलं, हात जोडून नमस्कार केला आणि एकही क्षण वेळ व्यर्थ वाया न घालवता परीक्षितांनी श्री शुकदेवजींच्या पुढे हात जोडून प्रश्न विचारला, हे प्रभू अत पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषसेवयात् कार्यो म्रियमानस्य सर्वथा। राजा परीक्षिताने पहिला प्रश्न विचारला, हे प्रभू
पृच्छामि सौसिद्धिम योगिनां परमं गुरु. तुम्ही योग्यांचेही योगी, गुरूंचेही गुरु आहात. तुम्ही आत्मज्ञानी महात्मे आहात. तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. सांगा प्रभो, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे अशा मरणासन्न व्यक्तीने आत्मोद्धार करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? काय विचारलंय? ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने आत्मोद्धारासाठी काय केलं पाहिजे? राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न श्री शुकदेवजींना विचारला, श्री शुकदेवजींच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं. श्री शुकदेवजी खुश झाले, कारण आत्मोद्धाराबद्दल प्रश्न विचारलेला आहे, एक पारमार्थिक प्रश्न विचारलेला आहे. मी काल परवाच सांगून गेले, जीवनामध्ये संत भेट फार अवघड आहे. सर्व पुण्याचा साठा जेव्हा होतोय तेव्हा जीवनामध्ये संत भेट होते. आणि अशा महात्म्यांची, दिव्य अशा महात्म्यांची जर भेट झाली तर त्या महात्म्यांची भेट झाल्यानंतर त्यांना कधीही लौकिक प्रश्न विचारू नका. महाराज, आमचं दुकान चालेल की नाही? आमच्या शेतमालाला भाव मिळेल की नाही? आमच्या मुलाचं लग्न लवकर जमेल की नाही? आम्हाला नातू होईल की नाही? आमच्या शेतामध्ये बोर पाडायचा आहे, त्याला पाणी लागेल की नाही? असे प्रश्न विचारायचे नाही. जर संत भेट झाली तर संत महात्म्यांना केवळ एवढंच विचारायचंय, आत्मोद्धारासाठी पारमार्थिक विषय त्यांच्या पुढे मांडायचे की भगवान परमात्म्याची भेट होण्यासाठी, त्या भगवान परमात्म्याची कृपा माझ्यावर होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. संत भेट झाली तर त्या साधू संत महात्म्यांना एवढंच विचारा, माझा उद्धार कधी होईल? माझा उद्धार होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याला मी आवडावा याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याची माझ्यावर कृपा व्हावी याच्यासाठी मी कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे? माझ्यावर भगवंताची कृपा कधी होईल, कशी होईल? हा प्रश्न, हा पारमार्थिक प्रश्न विचारला पाहिजे, जसा प्रश्न संत महात्म्यांनी विचारलेला आहे. जर पारमार्थिक विषय साधू संतांच्या पुढे ठेवले तर साधू संतांना ते पारमार्थिक विषय ऐकल्यानंतर आवड निर्माण होते आणि त्यांना आनंद होत असतो. श्री शुकदेवजींना जेव्हा आत्मोद्धाराबद्दल राजाने प्रश्न विचारला, श्री शुकदेवजींना आनंद झाला. कारण राजा परीक्षित असाही प्रश्न विचारू शकत होते, महाराज माझं मरण जवळ आलेलं आहे, आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प मला दंश करणार आहे, माझी जीवन यात्रा संपणार आहे. सांगा महाराज, मी माझ्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे? मी माझ्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे? राजा असंही विचारू शकत होते, परंतु राजाने तसं विचारलेलं नाही. राजाने काय विचारलेलं आहे? राजा परीक्षिताने विचारलेलं आहे, ज्यांचं मरण जवळ आलेलं आहे त्यांनी आत्मोद्धारासाठी काय केलं पाहिजे? मी आत्मोद्धारासाठी काय केलं पाहिजे हा वैयक्तिक प्रश्न झाला. परंतु राजाने वैयक्तिक प्रश्न विचारलेला नाही, राजा परीक्षितांनी सार्वभौम प्रश्न विचारलेला आहे, सगळ्यांसाठी प्रश्न विचारलेला आहे, सर्व जगत कल्याणासाठी प्रश्न विचारलेला, सगळ्यांसाठी हा प्रश्न विचारलेला, वैयक्तिक स्वतःसाठी विचारलेला नाही. ज्यांचं मरण जवळ आलंय त्यांनी काय केलं पाहिजे? राजा असंही विचारू शकत होते, महाराज मला 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन दंश करणार आहे, सर्पाने दंश केल्यानंतरही त्या सर्पाचा माझ्यावर काही परिणाम व्हायला नको याच्यासाठी काही मंत्रतंत्र आहे का? असाही प्रश्न राजाने विचारला असता तरी चाललं असतं.
राजा असाही प्रश्न विचारू शकत होते की असं काहीतरी मंत्रविद्या मला सांगा की सर्प माझ्या जवळच येणार नाही। राजा असंही विचारू शकत होते, राजा असंही विचारू शकत होते, सांगा महाराज मला शृंगी ऋषींनी शाप दिलेला आहे, त्या शापापासून मुक्त होण्याचा काही उपाय आहे का, असाही प्रश्न विचारू शकत होते। परंतु राजाने असा प्रश्न विचारलेला नाही। राजाने शापाचा स्वीकार केलेला आहे। एका महात्म्यांनी जो शाप दिला तो शाप राजाला प्राप्त झालेला आहे, परंतु एवढा मोठा अपराध राजाने केलेला नाही की जेवढा मोठा शाप शृंगी ऋषीने राजाला दिलेला आहे। एक मृत सर्प गळ्यामध्ये घातला आणि त्याच्यासाठी डायरेक्ट मरणाचाच शाप प्राप्त झालेला आहे, मृत्यूचा शाप मिळालेला। राजा सुद्धा सर्वसामान्य नव्हते, राजा परीक्षित सर्वसामान्य नव्हते आणि राजाला स्वतःचा उद्धार करून घेणं ही एवढं कठीण नव्हतं। विचार करा, राजा परीक्षिताला स्वतःचा उद्धार करून घेणं एवढं कठीण नव्हतं। राजामध्ये एवढी ताकद होती की राजा सुद्धा शृंगी ऋषीला शाप देऊ शकत होते, एवढं सामर्थ्य परीक्षितांमध्ये होते। कारण परीक्षित राजा धर्मात्मा होते, परंतु परीक्षितांनी शृंगी ऋषींना शाप दिलेला नाही, उलट शृंगी ऋषींच्या शापाचा स्वीकार केलेला। आणि राजाला स्वतःचा उद्धार करून घेणं कठीण का नव्हतं, त्याचंही कारण ऐका। कारण राजा परीक्षित सर्वसामान्य नाही, ज्यांचे आजोबा पांडव आहेत आणि ज्यांचा आजोबांचा रथ साक्षात भगवान परमात्म्याने चालवलेला आहे ते परीक्षित सर्वसामान्य असतील का? ज्यांच्या आजोबांचा रथ भगवंताने चालवलेला आहे, ज्यांची आजी भगवान परमात्म्याची सख्खी बहीण होती सुभद्रा, भगवान द्वारकाधीशांची सख्खी बहीण आहे परीक्षितांची आजी, त्या परीक्षितांना उद्धार करून घेणं कठीण आहे का? ज्या परीक्षितांना मातृगर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये, उत्तरेच्या गर्भामध्ये असताना भगवान परमात्म्याने जाऊन ज्यांचे प्राण वाचवलेले आहे आणि ज्यांनी आईच्या गर्भातच भगवंताचं दर्शन केलेलं आहे ते परीक्षित सर्वसामान्य असतील? नाही। एवढा मोठा अधिकार आहे की भगवान परमात्मा द्वारिकेवरून उत्तरेच्या बालकाला बघण्यासाठी आले हस्तिनापुरामध्ये आणि त्या बालकाला मांडीवर घेतलं। म्हणजे परीक्षित जेव्हा बाल्यावस्थेमध्ये होते तेव्हा द्वारकाधीश बघायला आल्यानंतर द्वारिकाधीशांनी ज्यांना मांडीवर खेळवलेलं आहे ते परीक्षित आहेत। साक्षात भगवान परमात्म्याने ज्यांना अंगा खांद्यावर खेळवलेलं आहे ते परीक्षित आहेत। त्यांना स्वतःचा उद्धार करून घेणं सोपं आहे? कठीण होतं? अजिबात नाही, अतिशय सोपं आहे, एवढी कठीण गोष्ट नव्हती। परंतु तरी देखील राजा परीक्षिताने प्रश्न विचारला आणि तो प्रश्न स्वतःसाठी नाही, ज्यांचं मरण जवळ आलेलं आहे त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे राजाने स्वतःच्या अनुषंगाने कलियुगातल्या भविष्यातल्या सगळ्यांचा तुमचा आमचा विचार केलेला आहे आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी पहिलाच प्रश्न विचारलेला आहे। श्री शुकदेवजींना सांगा महाराज काय केलं पाहिजे? परीक्षिताचं मरण जवळ आलेलं होतं, परीक्षितांना तरी माहित होतं की 7 दिवस त्यांना मरण येणार नाही। परीक्षितांना तरी पूर्ण गॅरंटी होती की 7 दिवस पर्यंत तक्षक सर्प माझ्या जवळ येणार नाही। तुमच्या आमच्यापैकी कुणाला गॅरंटी आहे का की उद्यापर्यंत मी जिवंत राहू शकेल? ज्याला गॅरंटी असेल त्यांनी एकदा हात वर करून दाखवा की मला पूर्ण खात्री आहे की उद्या पर्यंत मी जिवंत राहीन। खात्री आहे कुणाला? कुणालाही गॅरंटी नाही। याचा अर्थ मरणासन्न कोण आहे? मरणासन्न तुम्ही आम्ही आपण सर्वजण आहोत। आपलं मरण जवळ आलेलं आहे, 7 दिवसामध्ये आपलं मरण आहे। कुणी बुधवारी मरणार आहे, कुणी गुरुवारी मरणार आहे, कुणी शनिवारी मरणार आहे, कुणी रविवारी मरणार आहे। 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे। तुम्ही आम्ही सर्वजण मरणासन्न आहोत। म्हणून हा प्रश्न तुमच्या आमच्यासाठी आहे। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी
क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का।
है इस जिंदगी का। तुम्ही आम्ही आपण सर्वजण मरणासन्न आहोत। तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं मरण जवळ आहे। 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे आणि 7 दिवसाच्या आत तुम्हा आम्हाला उद्धाराचं साधन शोधायचं आणि साध्यापर्यंत पोहोचायचं। म्हणून राजाने तुमच्या आमच्यासाठी प्रश्न विचारला। प्रश्न श्री शुकदेवजींना आवडला म्हणून श्री शुकदेवजी महाराज स्मित हास्य करू लागले आणि आधी जगत कल्याणासाठी मौन सोडलं। श्री शुकदेवजींनी जगत कल्याणासाठी मौन सोडलं, बोलायला सुरुवात केली आणि पहिल्याच वाक्यामध्ये राजाच्या प्रश्नाची स्तुती केलेली। श्री शुकदेवजी महाराज यांनी ब्रह्मबीजापासून बोलायला